नमस्कार मित्रांनो, आज एक अस्वस्थ करणारी बातमी समोर येते। नवीन शैक्षणिक धोरणात महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी अनिवार्य भाषा करण्यात आली। ज्या मराठी भाषेसाठी आमच्या पूर्वजांनी रक्त सांडले, ज्या मराठी लोकांसाठी महाराष्ट्र व्हावं यासाठी आमच्या पूर्वजांनी प्राणाचे बलिदान दिले, त्याच मराठीवर तुम्ही आज हिंदी लादण्याचा प्रयत्न करताय। ही ती भाषा आहे जिच्या मांडीवर आम्ही बाळसं घेतलंय, तिच्या शब्दांनी आम्ही बोलायला शिकलोय। आज तीच भाषा उपेक्षित होते, तिच्याच माणसांनी आणि तिच्याच लोकांत। हिंदी आमचा शत्रू नाही, पण जर मराठीचा अपमान होत असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठी ही केवळ एक भाषा नाही, ती आपल्या अस्मितेचा भाग आहे। ती ज्ञानाची, विज्ञानाची आणि साहित्याची भाषा आहे। ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणाऱ्या लेखकापासून ते बालकवीपर्यंत सर्वांची मायबोली ही मराठीच आहे। याच मराठीत कुसुमाग्रज पु ल देशपांडे यासारखे महान व्यक्ती होऊन गेले। माझा सरकारला सवाल आहे, जो महाराष्ट्र, जी मराठी संस्कृती कधी दिल्ली पुढे झुकली नाही, शिवरायांचा महाराष्ट्र कधी दिल्ली पुढे झुकला नाही, तो आज तुम्ही दिल्ली पुढे झुकवतायत। उत्तर भारतीयांची गुलामी बंद करा। धन्यवाद।